नमस्कार, मराठी स्वादमध्ये अगदी मनापासून स्वागत। आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे। हे मध्यम टू लो गॅसवर साधारण 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचे। मध्यम टू लो गॅसवरच भाजायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातील। तर अशा पद्धतीने टरफलं निघायला लागली की समजायचं आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत। गॅस बंद करायचा। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि त्याच कढईमध्ये 1 कप तीळ घालणार। ते पण मध्यम टू लो गॅसवरच भाजून घ्यायचे तीळ तडतडायला लागेपर्यंत। जसे तीळ तडतडायला लागतील तसा गॅस बंद करायचा आणि हे तीळ लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे। इथे मी एका कपाला थोडासा कमी गूळ घेतला आहे। तुम्हाला खूप गोड हे लाडू बनवायचे असतील तर पूर्ण कप भरून घ्याल। आता तीळ, शेंगदाणे आणि गूळ आपण मिक्स करूया। अजूनही तीळ थोडेसे गरम आहेत। शेंगदाण्याचे मी टरफलं काढून घेतलेले आहे। या तीनही जिन्नस आपण एकत्र करू आणि मिक्सीच्या भांड्यामध्ये थोडे थोडे टाकून मिक्सीला लावून वाटून घ्यायचे। मिक्सरमधून हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेले आहे आपण। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हाताला थोडंसं तूप लावायचं म्हणजे लाडू वळताना हाताला हे मिश्रण लागणार नाही। वेलची जायफळ पूड पण घातली, ती एका हाताने मिक्स करून घेतली मी। अजूनही हे मिश्रण थोडंसं गरम आहे। हे गरम असतानाच लाडू बनवायचे म्हणजे व्यवस्थित वळल्या जातील। तर आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण लाडू बनवून घेऊ। बघा, हाताला अजिबात मिश्रण लागलेलं नाही आहे। इथे हे लाडू बनवताना फक्त 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर लाडू चवीला अतिशय छान बनतील। आपल्याला तीळ आणि शेंगदाणे मध्यम टू लो गॅसवरच भाजून घ्यायचे आणि लाडू बनवताना याच्यामध्ये जायफळ वेलची पूड घालायची म्हणजे आपले लाडू परफेक्ट बनतील आणि गरम। तर ह्या पद्धतीने लाडू बनवून बघा, खूप साधी सोपी रेसिपी आहे। ह्या पद्धतीने बनवले तर नक्कीच छान बनतील। धन्यवाद।